पाण्याची तर भरपूर समस्या आहे, कारण रात्री 2ला पण येते, 8-8 दिवस पाणी येत नाही। आम्ही कामावर जात आहोत दिवसभर, रात्री पाणी आल्यानंतर दिवसभर कामं करायचे का पाणी भरायचं। पाणीवाल्यांना बोलायला गेले तर आम्हाला काही बोलू नका, आम्ही काय तुमचे बांधलेले नाही, फुकट पाणी घेत आहोत तुम्ही, त्याच्यामुळे आम्हाला पाणी पण मिळत नाही। राहिली बाकीची जे प्रॉब्लेम आहे, पाणी नसल्यावर आम्ही काही काम पण करू शकत नाही, घरी बसलं तर पाणी भरायचं कसं आम्ही। त्याच्यामुळे आम्ही पण निवेदन केलं साहेबांना की आम्हाला पाण्याची जरा मदत करा। साहेबांनी पण ऐकलं, त्यांनी बोलले आम्ही येणार आहोत आणि असा आजचा कार्यक्रम ठरला, म्हणून आम्ही सगळ्या महिला मंडळात जमा झालो इथं आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला यश मिळेल असं वाटतंय मला। ही म्हणजे खूप तकलीफ सर्वांकरताच आहे, त्याकरता आज इथे जवळजवळ 15-16 वर्ष झाली सर्वांना पाण्याकरता परेशान आहेत। पण स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांनी अजून म्हणजे पाण्याकरता कुणाकरता कुठलीही बाब घेतलेली नाहीये आणि त्यांनी कुठलीही सुविधा कुणाला इथे तरी साईनगरमध्ये आम्हाला तरी मिळालेली नाहीये। म्हणून आता गणेशदादा दगडे आणि माननीय आपले चौगुले साहेब यांच्या माध्यमातून जे पाणी पुरवठा तयार करत आहेत, पाण्याची नवीन पाईपलाईन टाकत आहेत, ती पाईपलाईन टाकणं रोजगारांकरता खूप गरजेची आहे। इथे रहिवाशांना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, नळ लाईन तर आहे पण पाणी येत नाही आणि आता हे जे येणारे पाणी आहे हे सर्वांकरता म्हणजे खूप उत्सुकाची गोष्ट आहे। आज आम्ही ते 2 वर्षापासून त्याचा फॉलोअप घेत होतो आणि साहेब बी विजयजी चौगले साहेब आमचे मार्गदर्शक, त्यांच्या ह्याच्याखालीच आम्ही काम करत असताना 2 वर्षापासून आम्ही त्याचा फॉलोअप घेत होतो आणि रामाशी यादव साहेब असतील आपले नगरसेवक, त्या फॉलोअपला आम्हाला यश भेटलाच। कारण का बघा, पाणी हे लोकांना जरुरी असतं आणि आज कित्येक वर्षापासून लोकांना पाण्यासाठी वंचित राहावं लागतं की आज MIDCत जावं लागतं लोकांना इकडं। ते बघून एकदा आम्ही पालिकेला विनंती केली आणि त्यांनी आज कामाची वर्क ऑर्डर आली आणि त्यात उद्घाटन बी झाले। शुभारंभाबद्दल काय सांगा? खरं बघायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही मोठ्या अभिमानाने सांगते की आपल्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे आणि ह्या 21व्या शतकामध्ये साईबाबा नगरसारख्या वस्तीमध्ये गेली 40 वर्ष या ठिकाणी ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आज 21व्या शतकामध्ये पाण्याची जी किल्लत आहे, तेथील लहान लहान मुलं असतील, रात्री 2 वाजता 3 वाजता पहाटेपर्यंत जी काम करणारी माणसं आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, अशी माणसं रात्रभर जागतात आणि पाणी भरत असतात। माननीय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे उपशहर प्रमुख माननीय दगडे साहेब, त्याचबरोबर रामाशीष यादवजी या ठिकाणी आहेत, त्यांच्या प्रयत्नांना आज मी नक्कीच या ठिकाणी म्हणेल की यश मिळाल्यासारखं